आपली मुलं कधी मोठी होतात हे कधी कळतं की जेव्हा ते त्यांची जिम्मेदारी पार पाडतात. आज झालं असं की माझी लहान मुलगी स्वरा आजारी पडली, म्हणजे अचानकमध्ये झालं. सध्या कसं नवी मुंबईमध्ये तर व्हायरल सुरूच आहे. आणि शाळा सुट्टी होण्याच्या अगोदर शाळेतल्या मिसने मला 2 ते 3 वेळेस मला कॉल केलेला की तुमच्या स्वराला खूप जास्त ताप आला आहे, तर तुम्ही तिला घेऊन जा. पण मी घरी नसल्यामुळे तिला मला काय आणता आलं नाही. पण माझा मुलगा तिथेच 9वीला आहे, त्याच शाळेमध्ये आहे. तर मी मिसला सांगितलं की तुम्ही पाठवून द्या त्याला, कारण एक्झाम सुरू आहेत सध्या. तर म्हटलं एक्झाम झाल्या असतील तर पाठवून द्या. तर त्या बोलल्या की आम्ही नाही पाठवू शकत, कारण शाळेमध्ये असा नियम नाही आहे की आजारी असणाऱ्या मुलांना पेरेंट्स जर नाही आले तर आम्ही त्यांना नाही पाठवू शकत. मग झालं असं की शाळा सुट्टी झाल्याच्या नंतर थोडा वेळ बहुतेक त्यांनी बसवलं असणार. आणि माझी जेव्हा सुट्टी झाली ऑफिसवरून, मी लवकरच निघाली तशी. जसं मी नॉर्मली जो पूर्ण टायमिंग भरते त्यापेक्षा अर्धा तास अगोदर निघाली, पण शेवटी मला यायला तोच वेळ झाला. तर माझ्या मुलाने तात्पुरतं आमच्या एरियामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक छोटंसं क्लिनिक आहे, तर त्याने तिकडे घेऊन गेला माझ्या मुलीला. आणि ही बघा, ही जी गोळी आहे तिकडच्या डॉक्टरने 1ही रुपये न घेता त्यांनी हे दिली तात्पुरती. आणि माझ्या मुलाने ती गोळी तिला घरी आणल्याच्या नंतर जेवण दिलं तिला, आणि जेवण तिचं झाल्याच्या नंतर तिला गोळी खाऊ घातली आणि तिला झोपूही घातलं. जेव्हा मी आली तर माझ्या डोक्यामध्ये हे होतं की जास्त ताप वाढला तर काय करायचा, कारण दोघेच घरी असल्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि मग मी आली आणि बघितलं तर ती झोपेत होती. तर तेव्हाच आपल्याला समजते की आपली मुलं जी आहेत ते मोठी झालीत कधी, जेव्हा ते जिम्मेदारी पार पाडतात. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. ती झोपली बघा तुम्ही. हे बघा, मी आली तेव्हा मी बघितलं ती झोपेत होती. तर काळजी घ्या आपली व आपल्या मुलांची. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की आपण किती काळजी घेतो तरी पण हे बघायला मिळतं आहे.